फोन केला एकाला आमच्या दाजीला, दाजी मी तुमच्या घरी जेवायला गेलो. आता 5 वाजता सांगितलं आणि 5 वाजता आलो नाही. 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, तरी सुद्धा मी येईन. मग यांची तळमळ सुरू झाली. महाराज कसं काय येईन, येतो म्हणले कसं काय येईन, येतो म्हणले कसं काय येईन. पुन्हा फोन केला, महाराज अहो तुम्ही 5लाच येतो म्हणले, आले कसं नाही. मी म्हटलं दाजी जरा मनी एक दुसरा माणूस भेटला आणि त्याच्या संग थोडंसं गप्पा गोष्टी हाणण्यात त्याला नाश्ता खाऊ घातला. मग आता जेवायची काही गरज नाही. मग यांची आपल्याबद्दल जी तळमळ होती ती संपली. आता वाट पाहायची गरज आहे का नाही. याला काय म्हणते तळमळ. आता मळमळ. मळमळ कशी माहिती आहे का, मळमळ म्हणजे एखादा माणूस पाहिला अरा असला गाचाळ एखादा असतो त्याच्याकडं पाहिलं का मळमळ सुटते. तळमळीपेक्षा मळमळ बेकार आणि मळमळीपेक्षा जळजळ बेकार. जळजळ म्हणजे कसं, आता माझ्या एवढे कपडे पाहिले, गाडी पाडली, मग आमचा शेजारचाच म्हणतो बघा आयतं खातो लोकांना लुबडीतून, याला काय झालं. म्हणजे ही तळमळ नाही मळमळ नाही, काय आहे तुम्हाला चांगला अनुभव दिसायला चांगले जळजळ. बरोबर आहे नाही. यांनी पकवा चांगला वाजिला, माझ्या पोटात चांगलं दुःख होतं, तुला भारी वाजवायला 1000 रुपये नेतोय कोण, 1000 रुपये नेतोय कोण. म्हणजे याच्याबद्दल काय जळजळ. संसारात असती ती जळजळ. ऐका काय म्हटलं मी, परत ऐका. संसारात असती ती जळजळ आणि परमार्थात असती ती बरोबर, परमार्थात तळमळ आणि संसारात जळजळ. संसारी माणसं का सुखी नाही, त्यांची जळजळ कमी होत नाही. आणि परमार्थ का दुखी नाहीत, त्यांना जळजळत नाही, तळमळच आहे. का तो देव भेटला पाहिजे याची काय आहे तळमळ. बरोबर आहे ना. आणि आपल्यापेक्षा दुसरा मोठा कसा झाला याची काय आहे जळजळ. बरोबर आहे. संत महात्म्याच्या अंतकरणात तळमळ आहे. महाराजांचं प्रमाण आहे, पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. ज्ञानोबराची ओवी सांगतो, कैये दिडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने. ज्ञानोबराय बोलतात भगवंताच्या सुयोगामध्ये किंबहुना भगवंताच्या संगतीमध्ये हजारो युग राहण्यासाठी भेटले तरी सुद्धा एक क्षणच झाला की काय असा वाटणं, हे आपल्या जीवनातलं सुवर्ण युग आहे. ही आपली तळमळ आहे. जाऊ द्या, माझा मुद्दा हा आहे, संसारात कधीच सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, एक यज्ञ नाही गेला, हिंडता दिशा न पावला, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सगळीकडे तळमळे, अपेक्षा आहे मला सुख मिळावं, मला सुख मिळावं. ऐका, संसारात कधी सुख नाही, परमार्थात कधी दुःख नाही. वाक्य तोला मोलायचं आहे, काळजीपूर्वक ऐका. ज्याची सुरुवात चांगली शेवट वाईट त्याला संसार म्हणतात, ज्याची सुरुवात वाईट शेवट गोड त्याला परमार्थ म्हणतात. संसाराची सुरुवात चांगली आहे पण शेवट वाईट आहे, परमार्थाची सुरुवात वाईट आहे, शेवट मात्र नक्की गोड आहे. आमचे सतीश भाऊ कुठं बसलेत, कुठं बसले बघा त्यांच्याकडे एकदा. एवढं मोठं हे वातावरण तयार करायला सुरुवातीला किती त्रास आहे महाराज. सतीश भाऊ साठी एकदा जोरात सगळे टाळ्या वाजवा. हे सगळं नियोजन करण्याकरता, हे सगळा जोड जमा करण्याकरता लय त्रास घ्यावा लागतो. फार कठीण आहे. एक वेळेस पोरीचं लग्न करणं सोपं, पुन्हा सांगतो पोरीचं लग्न करणं सोपं, पण कीर्तनाचं निवेदन करणं त्याच्यापेक्षाही अवघड आहे. ऐकणारे म्हणतील कसं काय, नाही नाही नाही,
हे लय लय कठीण आहे. गायक मिळाला तर वादक मिळत नाही, वादक मिळालं तर गायक मिळत नाही. हे दोघं मिळालं तर पक्वाद मिळत नाही. पक्वाद आलं तर सिस्टीमवाला मिळत नाही. सिस्टीमवाला आला सगळं झालं तर ते ऑपरेटिंग करणारा ते इथं आला का त्याला फोन येतो, तिकडंच निघतो गोड उसाउसानी. लय अवघड आहे. हो, ज्यांनी तारीख घेतली. आता मी कोराळ्याला 15 वर्षापासून येतो. मला बरे म्हणजे सगळ्या 70% माणसं मला नावाने शिथू ओळखतील, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. सप्त्याचं कायचं निवेदन करणं, कीर्तनकार उभं राहूस तर लई टेन्शन आहे. ज्यांनी तारीख घेतली तो बिचारा 2 दिवस जेवत नाही पेटी मास्तर. 5-5 किलो वजन कमी होतंय सप्त्याचं निवेदन म्हणलं की. पाहणारे म्हणते तू ढेरी सुटली, तुला काय झालं वजन कमी व्हायला. नाही नाही नाही, हे लय कठीण आहे. इथं येऊस तर कीर्तनकार उभा राहूस तर सारखं त्या चातक पक्षासारखं त्याची नजर असते रोडकडं. कवा गाडीची लाईट दिसतीन, कवा अप्पर डिप्पर हानी तो तवा ज्याच्या जीवाजू आले महाराज. हे लय अवघड आहे. अहो लय हे साराचा बा सगळा जोडण्यासाठी हे एवढं. अहो आता काय इतकं काय गावातले सप्ते बंद पडले. कशामुळं? वर्गणीमुळं नाही. अहो देणारे लोक लई आहे सध्या. निवेदन नाही, सप्त्याचं निवेदन नाही, त्याच्यामुळं सप्ते बंद पडले. माझा मुद्दा हा आहे, ऐका, लक्षात ठेवा. संसाराची सुरुवात चांगली आहे पण शेवट वाईट आहे. परमार्थाची सुरुवात वाईट आहे पण शेवट मात्र नक्की गोड आहे. सुरुवातीला संसारात इतकी मजा सांगायसारखं नाही. इतकं लग्न झाल्या काय मजा. आला पाणी गुलाब पाणी, 10-5 माणसाची तानातानी. हो, लग्न झाल्या बायको पाणी देऊ का, पोहे देऊ का, उपीट देऊ का, चपाती देऊ का, काय करू. बाहेरून आला तुम्हाला काय, हात दाबू का, पाय दाबू का, नळ दाबू, काय सेवा काय करू तुमची. संसारात सुरुवातीला 2-4 महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी मग ती ह्यो तिकून आला, ह्यो मला पाणी प्यायचंय. ती म्हणजे तुमचे डोळे गेलेत का. डेरा तिथे, तांबे इथे, तुम्ही प्या. हा बस. मला वाटलं माझ्याच घरी घोटाळा आहे. नाही. हा बरोबर, अगदी करेक्ट. अहो कुठं जा पळसाला किती पान का. इकडे 12 तालुक्यात 4थं पान आले नाही. आलो ठेवता का तुम्ही 4थं पान. नाही. अहो कुठं जा पळसाला 3च पान प्रत्येक. मी एक जाता वाक्य सांगून जातो. आपले वाक्य काळजीपूर्वक बारकाईने ऐकायचे. ऐका. आमदार, खासदार, कीर्तनकार चुली पुढं गपगार. त्यांनी फक्त वजन टाकायचं. निलेश महाराज बाहेरच तिकूनच फेटा घालून येतो. चहा साखर टाकू नका, चपाती खात नाही, भाजी खात नाही, शिरा खात नाही, गुलाबजाम खात नाही, बासुंदी पित नाही. तू खातो तरी काय ते एकदा सांगा मला. दगड खातो का माती खातो, काय खातो मला. ही फक्त ठेप कुठं आहे. नाही बाहेर गेल्या. बायकोला घरी म्हणलं चपाती खात नाही, उठायचं आणि हाटलीत बॉम्बलायचं. इथं बॉम्बलायच नाही अजिबात. माझ्याकडे पाहू नका, सगळ्याच तेच आहे. माझ्याकडे काय पाहिजे, सगळ्याच तेच आहे. मी फक्त जोरात सांगतो, तुमचं सुद्धा तेच आहे सगळ्याचं. फक्त झाकली मुरसावा लाखाची आहे की नाही. संसारात कधीच सुख नाही. संसारात सुरुवातीला मजा आहे. लग्न झाल्या ती नवरी इतकं नाव घेते भारी, इतकं गोंडस नाव, इतकं भारी. घेऊ का एखादं, घेऊ का. काय जीवाला पहा सगळ्यात. आता नुसते टाका बघायला लागले. घेऊ का माऊली, घेऊ. तुम्हाला कसं वाटतंय. ते बिचारे म्हणले कसं का असं ना, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या आकारात चालता, मला काय विचारता. कसं घेऊ, कसं आता घेऊ का लगेच घेऊ का. बरोबर तसं. ऐका. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा. हिच्या बापाने ठेवल्या सोन्याच्या तारा. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा. राव निघाले फिरायला, कलेक्टर घालतो वारा. मी तर पंक्चर झालो, कलेक्टर वारा घालतो. साधी गोष्ट आहे का. मी म्हणलं नक्की विचाराव कोणीतरी, कॅबिनेट का दर्जाची का होईना पण मंत्री महोदय असले पाहिजे. मी त्या ताईला चौकशी केली, काय करतात तुमचे राव. ती म्हणली काय नाही, ऊस तोडायला जातात. काय त्या नावात चव आली. सुरुवात आहे. पण वय वर्ष 70 झालं. आजीला म्हणलं आजी नाव घ्या. आजी नाव घेत्या. जुना होता वाडा. माझ्याकडे पहा. तेव्हा घंटी वाजू दिवस सध्या. आता काय
काय चाललं होतं? हा, हे बाळ काय नाही का तुम्ही, महत्वाचं आहे हे. सुना होता वाडा, त्याचे पडले लाकडं, ते गेले तिकडं, मी आले इकडं. वय वर्ष 70 झाल्यावर संसारात सुरुवातीला चव मजा आहे, नंतर नाही. परमार्थात सुरुवातीला दुःख आहे, पण शेवट मात्र फार आनंद आहे. ज्ञानोबाराची ओवी देतो तुम्हाला, ऐका. चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का तुम्ही त्या पदावर रूढ झाले, एकदा का तुम्ही त्या जागेवर बसले, का पुन्हा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. एवढी ताकद परमार्थात आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मग आपल्याला फक्त सुख पाहिजे असेल तर सुख मात्र भगवत भक्तीमध्ये आहे, नामचिंतनामध्ये आहे. ऐका. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सुख पाहिजे असेल तर नामचिंतन करा, भजन करा. अहो, रामकृष्ण हरी म्हणण्याकरता सुद्धा पुण्यच लागत, कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पुण्यच लागत. काय काय माणसं इथं येऊन पुढी बसतेत कीर्तन करायच्या, आणि कीर्तन करण्यात रामकृष्ण हरी सुरू केलं का ह्यो डोळे दाखवून ढुकले घेतले. त्याला दोष देऊ नका, त्याचं फक्त इथपर्यंत येऊस तरच पुण्य, कीर्तन ऐकण्याचं पुण्य नाही. लक्षात ठेवा. इथं येण्याकरता सुद्धा पुण्य लागत, आणि एका जन्माचं पुण्य इथे काम करीत नाही, हजारो जन्माचं पुण्य लागत. रामकृष्ण हरी तुम्ही असं समजू नका, अहो भजन करणारे माणसं पापी येतं. नाही 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 नाही. अहो, ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी आलं त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, अहो त्याच्यासारखा पुण्यवान कोणी नाही. जो भजन करतो, जो नामचिंतन करतो, जो देवाची सेवा करतो, त्याच्यासारखा पुण्यवान कोण नाही. हो, तुम्हाला एक वाक्य सांगू, ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी येत नाही, भजन येत नाही, त्याच्यासारखा दरिद्री त्योच. परमपूज्य प्रातःस्मरणीय आमचे वैकुंठवासी विठ्ठल बुवा घुले यांच्या मुखातलं वाक्य सांगू. बुवा संस्था शिकलेला आहे, सांगितलं पाहिजे संस्थेत बाजारू कीर्तन कर नाही, आहे की नाही, कुठेतरी पाठ करून. बुवांच्या मुखातलं वाक्य, बुवा म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला, वाक्य काळजीपूर्वक ऐका, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भजन केल्याशिवाय मरण्याचा अधिकार नाही. भजनच करावं लागेल तेव्हा त्याला मुक्ती मिळेल. पुन्हा बुवांचं वाक्य सांगतो, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या माणसाला एकदा का होईना ज्ञानेश्वरी पारायण करावं, एकदा का होईना त्यांनी आळंदी पंढरपूरची वारी करावी, एकदा का होईना त्यांनी कधीतरी ज्ञानोबाराच्या कार्तिकी समाधी सोहळ्यानिमित्त सप्त्याला कुठेतरी पारायण करावं, एकदा का होईना त्यांना आषाढी वारीला दर्शनाला जावं, एकदा का होईना त्यांनी सप्त्यात कुठेतरी कीर्तन ऐकावं, एकदा का होईना त्यांनी गाथा पारायण करावं, नंतरच मरावं. अन्यथा जर तो हे न करता मेला तर त्याला सद्गती प्राप्त होत नाही, त्याला वैकुंठ प्राप्त होत नाही. मग ते माणसं मेलेले ते वर जात नाहीत, कुठं राहते, इथंच फिरते. मग ते भूत म्हणून फिरते. सप्त्यात अडचण आणली की समजावं हा भूताच्या येऊनीतला आहे. आलं का लक्षात? जरा बारकाईने ऐका. वर्गणी द्यायला कटाळा केला का आपण समजावं याच्याकडे चुकी नाही, याच्या घरात कोणतरी भूत असन तर येड्यावानी करायला लय घोटाळा येऊ. अहो, हे करण्याकरता सोपं ना. अहो, तुम्हाला वारकरी सुद्धा घरी जेवण्याकरता पुण्यच लागत. माझे परम मित्र प्रातःस्मरणीय आपल्याला सगळ्याला माहिती आहे, माऊली अण्णा चव्हाण, माऊली ढाब्याचे मालक. कधी सगळ्याला माहीत असत. त्या माऊली अण्णाच्या घरी जेजुरी ढाबा, माऊली ढाबा, ढाबा असू द्या, पण त्यांची परंपरा अशी आहे भाऊ, आतापर्यंत त्यांच्या घरात एकही वारकरी उपाशी गेला नाही. किती पुण्य असेल. आणि कोणाच्या रूपात कधी काय येईल काय सांगता येत नाही माणसाला. अहो, वारकरी जेव घालण्यासाठी सुद्धा पुण्यात लागत. ज्ञानोबर मोकार बोलणारच नाही. ओवी तुम्हाला देतो, थाप टाका या. विठ्ठला विठ्ठला. ऐका, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्या माणसाला मद मत्सर अहंकार कधी नसू नये. अडचण अशी आहे, ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्या अंतःकरणात दया लई, ज्याच्याकडे माकुल पैसा त्याला गर्व लई. बरोबर आहे नाही? पण ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर आपण समजावं तिथं देवाचं वास्तव्य आहे.
काही काही भाग्यवान माणसं आहेत, पोत्याने घरात पैसा आहे तरी वारकऱ्याला जीव घालतात, तरी वारकऱ्यावर प्रेम करतात. एखादा वारकरी रस्त्याने जात दिसला तर त्याचं दर्शन घेऊन 5-10 रुपये त्याची दक्षिणा देऊन विचारपूस करतात, कधी आले, कुठून आले, कधी जाणार आहेत, अडचण असून काही सांगा. अहो याच्यासाठी सुद्धा पुण्यच लागत. फार महत्वाची गोष्ट आहे. आमच्या त्या माऊली अण्णाच्या घरी तुम्ही कधीतरी एखाद्याची जाऊन पहा, कधी जाऊन पहा. वारकरी उपाशी जात नाही हो, इतका पैसा आहे. रोज 10 लाख रुपये 5 लाख रुपये हॉटेलचा गल्ला आहे. मी कोणाचं वर्णन करणार माणूस नाही, पाहिलेलं म्हणून सांगतो मी. पण ज्ञानोबराची ओवी मी त्यांना लय वेळ सांगितलं, एवढी माऊलीची ओवी तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये लिहून ठेवा. ऐका, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, ती विभूती धनंजया जान माझी. ज्ञानोबराय बोलतात, ज्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे आणि दया आहे, तिथं माणसाचं नाही देवाचं वास्तव्य आहे. अशी वंगळभर साखर घेऊन तुमच्या तोंडात घालावं. असं प्रमाण सुद्धा दोरीत लागतो. नशीब चांगलं, टाळकरी चांगले, वादक चांगले, सिस्टीम जुळली. आता कुठं कुठं लय बेकार. कोरोनाची साथ परवडली पण यांची साथ नाही परवडली. लय बेकार. असं वाटतंय का त्याचा जीव घ्यावा का आपला जीव द्यावा. लय आव मिळ, पण आज सगळा मिळ प्रमाण द्यायला सुद्धा माणूस हुशार लागतो, त्याला माहिती लागते प्रमाणाची. बरोबर. एकदा कीर्तनात माझा विषय चालला, संतांचं दर्शन, संत दर्शन लय पुण्य लागत, लय पुण्य लागत. तो मला याचसाठी केला होता. शाबास रे पाठ्या. आता काय तुला हाणाव का मी हाणून घेऊ म्हणला. या धोरणात काम लागत सगळं. बरोबर आहे ना. जाऊ दे. दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. तस आज इथं सुद्धा आमच्या सतीश दादाकडं सुद्धा दया क्षमा शांती तिन्ही गोष्टी. त्या माणसाला आमचा 2 वर्ष झाला चांगला परिचय, पण मी कधी रागावलेलं पाहिलं नाही. आता ताई आहेत घरी रागावल्या वेगळं, घरचं काय माहित आहे का नाही. बरोबर. पण किती जरी काही जरी टेन्शन असलं तर स्माइल करूनच तितक्याच पद्धत हँडल करणार. फार महत्वाचं आहे. राग येणं विशेष नाही, राग सांभाळता आला पाहिजे. क्रोधावर कंट्रोल पाहिजे. कंट्रोल कशावर? बायकोवर नाही, रागावर. हा, राग आणता आला पाहिजे आणि थांबवता आला पाहिजे. काय कायला असा राग येतो एखाद्याचं वाटोळं झाल्याशिवाय शांत होत नाही. नाही नाही. ओ दया क्षमा शांती लक्षात ठेवा. ज्याच्याकडे वारकरी येत असन, भजन पूजन करत असन, अन्नदान करीत असन, खरा तो भाग्यवान आहे. त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. अत्यंत भजन करणारे माणसं सगळ्यात भाग्यवान आहेत. मग भजन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. संतांचं दर्शन होण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. नामचिंतन करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. लक्षात ठेवा. उजळले भाग्ये आता, उजळले भाग्ये आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य
हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ उजळले भाग्य आता भाग्य उजळलं पण संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडला पाहिजे. संतांच्या दर्शनाने भाग्य उजळत. बरोबर. राग नका म्हणून तुमच्या मुलासारखं खरं सांगा. बायको मरायला पाहिजे का मारायला जायला पाहिजे? मरायला पाहिजे. लय वैतागली का तुम्ही? मरायला पाहिजे असं उत्तर पहिल्यांदाच आलं म्हणून मर कस मरायला घरचे आले का तुमच्या इथं? त्याच्यामुळे हे म्हणले मरायला पाहिजे. अहो घरचे आल्यावर यांची काय टाप आहे म्हणायची मरायला पाहिजे म्हणून. ते इथं ऐकते मरायला पाहिजे पण ते कीर्तन सुटल्यावर म्हणते का कीर्तनात म्हणले मरायला पाहिजे. चपात्या टाका तुम्ही. हा पाणी घ्या तुमच्या हात. बायको मरायला पाहिजे. भाऊ तुमचं काय मत आहे? हा बाहेर जायला पाहिजे. म्हणजे यांचा ज्या कमी काय सुद्धा जीव नाही. तुमचा थोडासा जीव दिसायला पेटी मास्तर तुम्हाला हा मारायला जायला पाहिजे. 50% आले बा तुम्ही. आता जाऊ तुम्हाला कसं वाटतंय? तुमचं लग्न झालं का नाही? असं कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं वा काय म्हणणं तुमचं असं त्यांचं वाटायला झालंय ना तुमचं. मंडळी हा मरायला पाहिजे का मारायला जायला पाहिजे? आवाज दबका आला पाहिजे. घरचे आले का तुमच्या इथं? मारायला जायला पाहिजे. बरोबर आहे. ऐका निलेश महाराज बायको मारायला बी नाही पाहिजे आणि मारायला बी नाही जायला पाहिजे. मग ती घरीच राहायला पाहिजे का? काम कोण करील मग ती गेल्यावर? ऐका तुकोबऱ्याचं प्रमाण असं आहे अवघी चिंता वारली. महाराज जर इथं म्हटले असते अवघी चिंता गेली, अवघी चिंता संपली, अवघी चिंता पळाली तर महाराजाला चांगलं माहित होतं एकदा गेलेली पुन्हा येत नाही. येत नाही. कशी ही माहेराला गेलेली पुन्हा येती आणि मेल्यावर येते पण दुसरी येते. येत नाही कोण म्हणलं? येते पण दुसरी येते पहिली येत. लक्षात ठेवा. तुकोबराय सांगतात आमच्या जीवनातली चिंता काय झालं? वारली. कारण चिंता नष्ट झाल्यामुळं आमच्या जीवनात काळजी सगळी वारली. त्याचा परिणाम काय झाला? संत दर्शनी हा लाभ. विठला 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 आपल्या जीवनातली चिंता नष्ट झाली पाहिजे. संतांचं दर्शन होईल. संतांचं दर्शन झालं पद्मनाभ जोडीला. संत दर्शन झालं की भगवत भक्तीची इच्छा होती. भगवत भक्तीची इच्छा झाली मनुष्य भजनाला लागतो आणि भजन केलं का देव प्राप्त होतो. ऐका